पुढे आलो, परंतु ही जी जनता दिसते ताई माझ्यावर नाही ती तुमच्यावर प्रेम करते आणि तीच गोष्ट आहे आपल्यावर प्रेम करते आणि हीच त्यांना खुपते. अशी परिस्थिती आहे. आम्ही काय करावं आता मला म्हणतात मी नव्हतो त्यावेळेस नव्हतो. सकाळी कोण कोण होतं? तुमच्या समोरच आणि तुमच्यापैकी कोणी काय बोललं? आम्हाला काय बोलतोय ती कळमाळाच्या पोराला किरण कांबळे राजा भोसले हे बाकीच्या बोलला नाही. आपल्याला दादांचं सांगणं कधी कोणाला बोलायचं नाही, उलट बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही. बरं या सगळ्या गावातले लोक आपले प्रेम करतात ते तुमच्या आमच्या पॉवर फॅमिली वागतात नाही ना. पण मला म्हणतोय 6 वाजल्यापासून तो कुणाला सांभाळतोय 40 लोकांना नोकरी लावतोय म्हणलंय का? ते तोंडाने आपल्यावर आरोप करतात. अशाने मतं मिळत नसतात रे भाऊ म्हणाव. हे ह्यांच्या आशीर्वादाने तोंडदार काही तुमच्यामुळेच आम्ही त्यांना मतदान तुमच्यामुळं दादामुळं मोहित दादामुळं साहेबामुळं साहेब परवानगी दिली तिथं एकदा असं दे की मी उभा राहत तुम्ही पैसे वाटाय काय होता? आम्ही तुला 10 रुपये दिले नाही तर मी गुन्हा पाजू शकत नाही. ते तोंडाने सांगतोय मी नाही पाजू शकत. माझी नाही ताई, माझी कुवत नाही. देश आहे तुमचा देश आहे असं काय नाही. मनात टेकल आणू नका. कार्यकर्त्याला 1 रुपया सुद्धा गरज पडत सरपंच नाही की तुम्ही तुम्ही नाही माफी मागायची. काय कारण आहे माफी मागायची? हा माणूस 4 दिवस झाले साहेबांना बसू द्या रे. तुम्ही शांत व्हा. तुम्ही आधी शांत व्हा. तुम्ही बोकडे देताय पैसे रात्री या ठिकाणी मी मनोज साबळे वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष जबाबदारीने बोलतोय. या ठिकाणी पैशाचं वाटप फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलेलं आहे. 1000 रुपये प्रत्येक मताला त्यांनी वाटप केलेलं आहे. 1000 2000 वाटप केलेलं आहे त्यांनी. कुणाला म्हणलो नाही नोकरी लावायला. मी समजलोय का तुमचं आरोप करताय माझ्यावर नोकऱ्या 40 काय 400 तुम्ही या गावातली नोकरीला लावा. माझा शब्द आहे तुम्हाला. त्यांच्या आजपर्यंत 15 वर्ष झालं मतदान तुमच्यामुळे करतो. ना आता थोडं शांत राहा. गावात तुम्हाला सगळ्यांचा पाठिंबा काय झालंय? पायाखालची वाळू सारखी त्यांच्या सगळं बरोबर आहे. पारा हाणामारीवर आलेत आता. बघतो मग तुम्हाला आम्ही तुमच्या तोंडाकडे बघून आजपर्यंत मतदान करत होतो त्यांना. खरंय का खोटं सांगा? पण आज यांची हुकुमशाही चालली. कुणाला फोन करायचा, कोण फिरलंय त्याला बोलवून घ्यायचं, कुणाच्या गाड्या लावल्या त्याच्या बंद करायच्या. फोन झाले आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नेमकं काय झालं होतं सकाळी थोडक्यात? सकाळी आम्ही आल्यानंतर आधी मशीन वगैरे चेक केला, नंबर आहेत का ते चेक केले. तिथून आमचे बॅलेट पेपर वाटण्यासाठी आम्ही येऊन बसलो होतो. बसल्यानंतर आपले सगळे आमचे कार्यकर्ते बसल्यानंतर मी म्हणलं जाऊन येतो. थोडं उभा राहिलो साईडला. म्हणलं तुम्ही वाटा ह्यांना, आता गर्दी जास्त झाली. ते अचानक गाडीतनं आल्यानं सुरुवातच त्यांनी माशी केली. तुला लय झालं तुझं बघ. तुम्ही म्हणला गावात कसा राहतोय ते काय येणार नाहीत, मी तुझ्या गावचा आहे अशी भूमिका आहे.
आणि तसं आहे. आणि दोन चार लोक बघा ह्याच्याकडं गावात कसा राहतोय फिरतोय, कोण आहे तुला. आजपर्यंत आम्ही ह्यांना अहो तुम्ही कुणाला चारला असेल, कुणाला पैसे दिले असेल, कुणाच्या दातातलं निघालं नसेल, आम्ही तुमच्यात 1 रुपयात मिंद नाही ना. आम्ही काय घेतलंय तुमचं, तुमच्या शिव्या घेतलेल्या आहेत आम्ही. आजपर्यंत जे मतदान केलं ना आमदार साहेबांना, केवळ ताईंमुळे, दादांमुळे, साहेबांमुळे केले. राजू दादाचं सांगणे की